नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। यामध्ये संपूर्ण नवीन दुर्गदी उत्सव मंडळ तुम्हाला बघायला मिळणार आहे। यवतमाळातील आपण दर्डानगर जवळ आलेलो आहोत। इथे सुरुवातीला नेताजी नगर म्हणून एक ठिकाण आहे। येथे तुम्हाला एक सुंदर असे डेकोरेशन व दुर्गदी उत्सव मंडळ बघायला मिळणार आहे। आतमध्ये सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण दर्डानगर ते गोदनी रोड पर्यंत संपूर्ण दुर्गदी उत्सव मंडळ बघणार आहोत। अतिशय सुंदर असे दुर्गादेवी व शंकरजी व सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे। यानंतर आपण दर्डानगर चौकामध्ये आलेलो आहोत। येथे बघा सुंदर असे उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर अतिशय सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे दर्डानगर मध्ये। हे डेकोरेशन दारवा रोडवरून तुम्हाला बघायला मिळेल। आतमध्ये जाण्याची आवश्यकता नाही। आतमध्ये आपण देवीचे दर्शन घेऊया। अतिशय सुंदर असे डेकोरेशन आतमध्ये पण तुम्ही बघणार आहात। आतमध्ये देवी अत्यंत सुंदर आहे। हा माझा थोडा लेट व्हिडिओ असतो, परंतु यामध्ये संपूर्ण डेकोरेशन तुम्हाला बघायला मिळेल, देवीची सजावट आणखी काही। यानंतर आपण दर्डानगर मधूनच आतमध्ये थोडं समोर आलेलो आहोत। येथे एक मंदिर बनवलेले आहे साऊथ स्टाईल। आतमध्ये पण सुंदर असे डेकोरेशन आहे। देवीचा चेहरा अत्यंत सुंदर व रिअल असल्यासारखा आहे। तर आता आपण दर्डानगर मधूनच खूप आतमध्ये आलेलो आहोत। येथे सुंदर असे मंदिर बनवलेले आहे। एकदम रिअल असे दिसणारे मंदिर आहे। छान डेकोरेशन केलेले आहे। हे प्रजापती नगर आहे व येथे लोकहित दुर्गदी उत्सव मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे। आतमध्ये देवीचे दर्शन घेऊया। येथे बघा देवीचा चेहरा हसरा असा दाखवण्यात आलेला आहे। छान अशी मूर्ती आहे, सुंदर आहे। यानंतरचे आपण डेकोरेशन बघणार आहोत। यवतमाळातील प्रसिद्ध डेकोरेशन म्हणजे दुर्गदी उत्सव मंडळ वडगाव।
इथे बघा एक राम मंदिर बनवलेले आहे. समोर रामाची मूर्ती आहे. आतमध्ये आपण आलेलो आहोत. इथे बघा सुंदर असे आतमध्ये पण डेकोरेशन केलेले आहे. सुंदर सजावट आहे. येथे देवीच्या हातामध्ये धनुष्य दाखवलेले आहे व देवीचा चेहरा अत्यंत सुंदर आहे. बाजूला सिंह आहे. यानंतर आपण आलेलो आहोत यवतमाळातील प्रसिद्ध मंडळ म्हणजे राणा प्रतापनगरचे. हे मंदिर बघताच तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिर हे आठवेल. हुबेहूब तिरुपती बालाजी मंदिराचे इथे डेकोरेशन केलेले आहे. आतमध्ये पण सुंदर असे मंदिरासारखे बनवलेले आहे. इथली देवी पण अत्यंत सुंदर असते. यानंतर आपण आलेलो आहोत इथे एकविरा दुर्गदेवी उत्सव मंडळाकडे. येथे छान अशी गुफा बनवलेली आहे. आतमध्ये तुम्हाला असे प्रवेश करावे लागेल व गुफेसारखे जाणवेल. सुंदर अशी देवी व डेकोरेशन आहे. यानंतर आपण आलेला हो आर्णी नाक्याजवळ. इथे मागच्या साईडला एक सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे मंडळ आहे. जो दाते कॉलेजकडे रोड जातो त्यापाशी हे डेकोरेशन आहे. आतमध्ये सुंदर असे देवी बसलेली आहे. सिंह आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सिंधी कॉलनीमध्ये. सुंदर असे लाल कलरचे मंदिर बनवलेले आहे. आतमध्ये पण असे प्रवेश सुंदर केलेले आहे.
सुंदर असा इथे पारिवारिक वातावरण इथे दाखवलेले आहे। शंकरजी आहे, माता पार्वती आहे, गणपती आहे। तर मित्रांनो, आता घेऊया आपण केदारनाथ मंदिराचे दर्शन। हे प्रसिद्ध मंदिर आहे। हुबेहूब केदारनाथचे इथे डेकोरेशन केलेले आहे। आतमध्ये पण सुंदर असे मंदिरासारखे बनवलेले आहे। हे तुम्हाला शिवाजी ग्राउंड मध्ये बघायला मिळेल। सुंदर अशी देवीची सजावट आपल्याला इथे बघायला मिळेल। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत समर्थवाडीमध्ये। येथे पण दरवर्षी सुंदर असे डेकोरेशन केले जाते। आतमध्ये गुफा बनवलेली आहे। देवी अत्यंत सुंदर आहे। चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत यवतमाळातील संकटमोचन रोडवर। येथे मोठे असे दुर्गादेवी उत्सव मंडळ आहे व त्यांचे पण डेकोरेशन अत्यंत सुंदर असते। येथे सुंदर असे मंदिर बनवलेले आहे व आतमध्ये देवीचे दर्शन घेऊया। तुम्हाला कोणते मंडळ आवडले मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत यवतमाळातील पोटे हॉस्पिटल जवळ। सारस्वत चौकामध्ये सुंदर असे डेकोरेशन व इथे देवी असते। यानंतर आपण आलेलो आहोत बंगाली दुर्गादेवी उत्सव मंडळकडे, आठवडी बाजार। येथे बघा सुंदर असे डेकोरेशन बनवलेले आहे। येथे लिहिली आहे राणी झाशी बंगाली मंडळ। येथे दरवर्षी कोलकाताची दुर्गादेवी बसवल्या जाते।
तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।